बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या अटल सेतूच्या अप्रोच रस्त्याला खड्डे प्रकरणात स्ट्रॉबॅग या कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड आकारल्याची माहिती MMRDA प्रशासनाने RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे। त्यामुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली। या प्रकरणी विरोधी पक्षांनी आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं होतं। मात्र आता MMRDAने केलेल्या कारवाईमुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा होणार आहे। RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी MMRDA प्रशासनाला अटल सेतूच्या खड्ड्यांबाबत विविध माहिती विचारली होती। MMRDA प्रशासनाने अनिल गलगली यांना कळवले की जून 2024च्या तिसऱ्या आठवड्यात करण्यात आलेल्या निरीक्षणादरम्यान पुलाच्या रॅम्प पासला जोडणाऱ्या तात्पुरत्या रस्त्याला काही छोट्या भेगा आढळून आल्या, ज्या मुख्य पुलाचा भाग नाहीत। या भेगा तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत। याबाबत कंत्राटदार स्ट्रॉबॅग या कंपनीस कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे। 22 जून 2024 रोजी MMRDAचे मुख्य अभियंता DM चमलवार यांनी कंत्राटदार स्ट्रॉबॅग कंत्राटदाराला नोटीस जारी करत कळवले की 5 जानेवारी 2024 रोजी सदर रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलं आहे, तरीही कामाची गुणवत्ता राखली गेली नाही। यानंतर अटल सेतूचे सल्लागार KR शिवानंद यांनी 1 कोटींचा दंड आकारल्याची नोटीस कंत्राटदार स्ट्रॉबॅग यांना पाठवली आणि ही नोटीस मिळाल्यापासून 48 तासांच्या आत वरील समस्या दुरुस्त करण्याचे निर्देश दिले। या व्यतिरिक्त हे दोष दुरुस्त करण्यासाठी आणि फुटपाथची गुणवत्ता आवश्यक मानांकनाची पूर्तता करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल याची रूपरेषा देणारा तपशीलवार कृती योजना प्रदान करा, असंही नोटिसेमध्ये नमूद करण्यात आलं। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बुधवारी सडकून टीका केली आहे। एकीकडे स्वतःला 96 कुळी म्हणायचं आणि दुसरीकडे मागासवर्गाचं आरक्षण मागायचं, ही मनोज जरांगे यांची भूमिका प्रचंड विरोधाभासी आणि हास्यास्पद आहे, असं त्यांनी म्हटलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे यांनी आपले उमेदवार दिले तर त्यांना जनता याचा जाब विचारेल, असा इशाराही त्यांनी यावेळी जरांगे यांना दिला। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे। यासाठी त्यांनी राज्यभर रान पेटवलं आहे। त्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार देण्याचाही इशारा दिला आहे। या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर उपरोक्त टीका केली आहे। लक्ष्मण हाके बुधवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मनोज जरांगे पाटील हा बिनबुडाचा लोटा आहे। ज्या लोकांनी त्यांना आंदोलन करण्यास प्रवृत्त केलं त्याच लोकांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत जरांगे यांनी पाठिंबा दिला। त्यांनी ओबीसी उमेदवार पाडण्याचं काम केलं। एका बाजूला मनोज जरांगे आपल्या 96 कुळी असल्याचा दावा करतात आणि दुसरीकडे मागासवर्गीयांच्या हक्काचे ओबीसी आरक्षण मागतात। हा प्रचंड विरोधाभास असून हास्यास्पद गोष्ट आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी खरंच 288 उमेदवार मैदानात उतरवले तर ओबीसी समाज आणि सुज्ञ नागरिक त्यांना याचा जाब विचारतील, यात शंका नाही, असंही लक्ष्मण हाके म्हणाले। सरकारने वाडीगोद्री येथील उपोषण सोडवताना आम्हाला काही आश्वासनं दिली होती, त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही। आम्ही राज्यातील बोगस कुणबी नोंदीवर आक्षेप घेतला आहे, पण सरकारने अद्याप त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, असंही लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या चांगलाच कलगीतुरा रंगला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला हा वाद अद्याप संपलेला नाही। त्यातच आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव होती हे अद्याप समोर आलेलं नाही। मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आरोप करताना अमोल मिटकरी यांनी सुपारीबाज असा उल्लेख केला होता। त्यानंतर अमोल मिटकरी यांच्या वाहनावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता। त्यानंतर हा वाद चांगलाच वाढला। मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अमोल मिटकरी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन देखील केलं होतं। त्यानंतर अमोल मिटकरी यांची भाषा अद्याप बदललेली नाही। असं असताना बाळा नांदगावकर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे या भेटीची चर्चा आता सुरू झाली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या कार्याचं कौतुक केलं होतं। अजित पवार यांनी काहीही केलं असलं तरी त्यांनी कधीही जातीयवाद केला नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती। अजित पवार यांच्या याबाबतीत कितीही मतभेद असले तरी ते जातीच्या राजकारणात ते कधीही पडले नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। शरद पवार यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं होतं। कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने प्रधान सचिव व्ही राधा या सनदी अधिकाऱ्याची बदली केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केला।
प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याची या सरकारची जुनीच कार्यपद्धती असल्याचंही ते म्हणाले. विजय वडेट्टीवार महायुतीच्या कथित भ्रष्ट कारभाराची पोलखोल करताना म्हणाले की कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या प्रधान सचिव व्ही राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे. भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल असा संदेश या बदलीतून महायुतीने दिला आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांचं मनोबल खच्ची करण्याची या सरकारची कार्यपद्धती जुनीच आहे. कृषी विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालून शेतकऱ्यांचं भलं करण्याची या सरकारची मानसिकता नाही. शेतकरी विरोधी सरकार असल्यानेच महायुतीचा कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की नॅनो युरिया आणि नॅनो DAP वाटपाच्या 1400 कोटी रुपयांच्या प्रस्तावावर व्ही राधा यांनी आक्षेप नोंदवला होता. खतांच्या खरेदीसाठी PM प्रमाण योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे 250 कोटींपेक्षा जास्त मिळणार नसल्याने ही योजना तुर्तास राबवली जाऊ नये असं मत त्यांचं होतं. त्यांनी शेतकरी सन्मान योजनेचा निधीचा एक हप्ता वळवण्याचाही विरोध केला होता. या योजनेतील 1400 कोटी वळवण्याला त्यांनी विरोध केला. तरी मंत्री कार्यालयाचा निधी वळवण्याचा अट्टहास होताच राधा यांनी निविष्ठा खरेदी प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखला होता. फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक आक्षेप घेतला होता. या अनियमितता असून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचा शेरा राधा यांनी संबंधित फायलीवर मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारने व्ही राधा यांची बदली केली आहे असंही विजय वडेट्टीवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीचे लोचट मजनू असल्याची अत्यंत तिखट टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी महायुती सरकारवर निशाणा साधताना केली आहे. मुख्यमंत्री शिंदे लोचट मजनू आहेत. ते दिल्लीच्या दारात गेलेत. यापूर्वी दिल्लीपुढे झुकणारे अनेक मुख्यमंत्री आम्ही पाहिलेत, पण एवढा लोचट मुख्यमंत्री आम्ही केव्हाही पाहिला नाही असंही ते म्हणाले. संजय राऊत यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विविध मुद्द्यांवरून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारसह केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी लोचट मुख्यमंत्री म्हणून तुफान हल्ला चढवला. ते म्हणाले की या महाराष्ट्रात सावत्र कोणी नाही. आमचं सावत्र कोणी असेल तर दिल्लीमध्ये मोदी आणि शहा हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देत आहे. महाराष्ट्राचा सावत्र भाऊ नाही, भाऊच नाही आहेत ते. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे तेवढं गेल्या 100 वर्षात कोणी केलं नसेल. आणि मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत बरं का. इतका लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारातला आम्ही पाहिला नाही. महाराष्ट्राचा नाही तर देशातला म्हणतो आहे. यापूर्वी देशामध्ये दिल्ली पुढे झुकणारे खूप मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री आम्ही इतिहासामध्ये पाहिला नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल अशा प्रकारचं वर्तन हे मुख्यमंत्री करतायत. हे जे बोलतायत हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतात. ज्या दिवशी यांची सत्ता जाईल त्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी उभा करणार. त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र लक्ष देत नाही, गांभीर्यानं पाहत नाही. महाराष्ट्राला बदल हवा आणि हे घटनाबाह्य सरकार घालवण्यासाठी आम्ही त्यासाठी कंबर बसतो आहोत. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा दिसून येत आहे. त्यातच या योजनेची चर्चा सर्वोच्च न्यायालयात देखील झाली. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात राज्य सरकारला चांगलंच फटकारलं आहे. इतकेच नाही तर लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्याकडे पैसे आहेत, मात्र याचिकाकर्त्यांना मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता. तसेच या योजनेवर बंदी घालण्याचा इशाराही दिला होता. आता या प्रकरणी मोबदला देण्याचा लवकरच निर्णय घ्या, नसता आम्हाला आदेश द्यावे लागतील असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. भूमी संपादनासंदर्भात प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली. न्यायमूर्ती BR गवई आणि K विश्वनाथन यांच्या न्यायपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होत आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांना मोबदला देण्यासंदर्भात एक आकडा निश्चित करा. तो आकडा घेऊनच उद्या कोर्टासमोर हजर व्हा, नसता तुमची लाडकी बहीण, लाडके भाऊ या सर्व योजना आम्ही थांबवू असा गंभीर इशारा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. मात्र राज्य सरकारच्या वतीने काही कालावधी मागण्यात आला होता. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आता 28 ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे. 1950 सालचे पुण्याजवळील 24 एकर जमिनीचे हे प्रकरण असून या प्रकरणात याचिकाकर्त्याला अद्याप मोबदला मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र ही जमीन केव्हा राज्य सरकारने संरक्षण विभागाला हस्तांतरित केली आहे तरी देखील याचिकाकर्त्याला मोबदला न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपट्टी काढली आहे. या भूसंपादनासंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार ते उद्या दुपारपर्यंत आम्हाला सादर करा, नसता तुमच्या लाडक्या बहीण योजनेवर बंदी घालण्याचा गंभीर इशाराच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
याआधी देखील या प्रकरणावरून राज्य सरकारला न्यायालयाने याच मुद्द्यावर फटकारलं होतं. नागपूरमधील पूरपरिस्थितीच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर औपरोधिक शब्दात निशाणा साधला. नागपूरचा विकास आज देशभरात गाजत आहे. सिमेंट रस्त्यांचे धोके मी 2019 मध्ये लक्षात आणून दिले होते. नागपूरसारख्या शहरात पावसाळ्यात रस्त्यांवर बोटी चालतात, त्यामुळे आणखी किती विकास पाहिजे असंही औपरोधिकपणे गडकरी यांना म्हणालेत. नाना पटोले यांनी बुधवारी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी नागपुरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवरून नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला. नागपुरात पावसाळ्यात दरवर्षी नुकसान होतं. विकासाच्या नावाने झालेला भ्रष्टाचार आज या शहरात दिसून येत आहे. आज शहरातील ग्रीन बेल्ट उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे आजार डोकेवर काढत आहेत. पूर्वी विकास कामे व्हायची, पण आता स्वतःच्या विकासाची कामे होत आहेत असंही ते म्हणाले. विद्यमान सरकारने केवळ आपल्या बगलबच्च्यांना मोठे करण्याचं काम केलं. हिडेनबर्गच्या माध्यमातून सेबीचा घोटाळा पुढे आला. आम्ही बँकेत पैसे टाकतो, पण त्यानंतर ते बाहेर काढण्याला पैसे लागतात. मध्यमवर्गीय आज शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, पण त्यांच्या त्या पैशावरही डाका टाकला जातो असंही ते म्हणाले. सरकारने शनिवार वाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूंचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे त्यांनी देशच लिलावात विक्री करण्यासाठी काढला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांनी लाल किल्लाही उद्योगपतींना दिला आहे. त्यामुळे हे सरकार केवळ आपल्या बगलबच्च्यांना मोठं करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणी काँग्रेस 22 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये भव्य मोर्चा काढणार आहे असंही नाना पटोले म्हणाले. सरकारच तुम्ही चालवता म्हणून तुम्हाला टार्गेट करत असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. या माध्यमातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. तुम्ही छगन भुजबळांच्या नादाला लागून मराठा समाजाला आरक्षण देत नसाल तर तुमची सत्ता गमावून बसाल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. सरकारचा खुर्चीत जीव असून आता त्यांची सत्ताच ठेवणार नसल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून 2 उपमुख्यमंत्री असताना मनोज जरांगे पाटील केवळ मलाच टार्गेट करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील पलटवार केला आहे. इतकेच नाही तर राज्यात मराठा ठोक क्रांती मोर्चावर देखील टीका केली. हे सर्व आंदोलने प्रवीण दरेकर करत असल्याचा दावा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठा समाजाच्या राज्यात कुठेही आंदोलन सुरू नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. मराठा समाजाच्या राज्यात कुठेही आंदोलन सुरू नाही, त्यामुळे सत्ताधारी असो की विरोधक असो कोणताही जाब विचारू नका असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांच्या घरासमोर सुरू असलेल्या आंदोलनामागे प्रवीण दरेकर यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जे मराठा समाजाचे कार्यकर्ते असे आंदोलन करत आहेत त्यांना वेताळ लागतो, तशा पद्धतीने प्रवीण दरेकर लागला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.